कल्पना करा, एक असं गाव जिथे हजारो लोक राहत होते, पण एका रात्रीत संपूर्ण गाव रिकामं झालं. तुम्ही भूतांवर विश्वास ठेवता का? मग कुलधरा गावाची हे नक्की कथा ऐका. आजही त्या गावातील घरे, रस्ते आणि अवशेष तसेच उभे आहेत. हे आहे राजस्थानमधील कुलधरा गाव. भारतातील सर्वात रहस्यमय घोस्ट विलेज असं त्याला म्हटले जाते. सन 1291 पालीवाल ब्राह्मणांनी हे गाव वसवलं होतं. व्यापार, शेती आणि समृद्धीसाठी हे गाव प्रसिद्ध होतं. पण 1825च्या सुमारास अचानक काहीतरी घडले. असं म्हणतात की त्या भागातील दिवाण सलीम सिंह याची नजर गावातील एका मुलीवर पडली होती. तिला जबरदस्तीने लग्नासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला. गावकऱ्यांनी विरोध केला आणि मग एका रात्रीत फक्त कुलधरा नव्हे तर आसपासची तब्बल 84 गावे रिकामी झाली. सकाळी लोक उठले तेव्हा संपूर्ण परिसर ओस पडला होता. पण रहस्यमय गोष्ट म्हणजे गाव सोडताना त्या लोकांनी कथितरित्या शाप दिला की या गावात पुन्हा कोणीही कायमचं राहू शकणार नाही. आजही कुलधरा गाव निर्जन आहे. काही पर्यटक आणि संशोधकांचा दावा आहे की येथे रात्री विचित्र आवाज ऐकू येतात, तर काहींना अदृश्य उपस्थिती जाणवते. हा खरोखरच शाप आहे की फक्त एक ऐतिहासिक दंतकथा? कुलधरा गावाचं हे रहस्य आजही कायम आहे आणि म्हणूनच ते भारतातील सर्वात गूढ ठिकाणांपैकी एक मानलं जातं. तुम्हाला काय वाटते? कुलधरा खरंच शापित आहे की हे फक्त एक आख्यायिका? कमेंटमध्ये नक्की सांगा.